खरं सांगतो तुम्हाला, नास्तिक माणसानं साधू संतांचा अपमान केल्यावर काही वाटत नाही हो. ते जाणून बुजूनच नास्तिक आहे, त्याला का आगी न पिछे. आस्तिक माणसाकडून सुद्धा संतांचा छळ होताना दिसतोय. यादी देईन मी तुम्हाला. विठाला विठाला. पुराणामध्ये भरपूर लोक तसे झाले. देवाला मानलेत, ते देवाला मानतात पण कोणाला छळतात? साधूला छळतात. देवाला मानून साधूला छळण्यात अर्थच काय मला सांगा ना. काय ते देवाचं मानणं झालं, पण ते देवाला सहन होत नाही. म्हणून साधू संतांच्या बाबतीत समाजाचा दृष्टिकोन कसा असावा? देवच पण प्रतिमा वेगळी आहे. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. निवृत्तीनाथ दादाकडे बघण्याचा दृष्टिकोन, ज्ञानोबारायाकडे बघण्याचा दृष्टिकोन, सोपान काकाकडे बघण्याचा दृष्टिकोन, मुक्ताबाईकडे बघण्याचा दृष्टिकोन अभंगानं शिकवलाय की सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तू झाला, भक्त आनंद वर्षला, आदिशक्ती. हे कोण आहेत? दिसायला संन्याशाची मुलं म्हणून आळंदीकरांनी वाळीत टाकलं, पण होते कोण? ईश्वरच होते. तरीही काही कर्मठ लोकांकडून माऊलींचा छळ झाला. असे छळ भविष्य काळात तरी कोणाकडून होऊ नये म्हणून महाराजांनी आज सावधानतेचा इशारा दिलाय की साधू संतांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे? देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवच पण संतांच्या रूपामध्ये, देवाच्या तुलनेत नाही, देवच आहेत. ज्ञानोबारायाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा असला पाहिजे? लोपले ज्ञान जगी आता जे आम्ही आरती ज्ञानराजा म्हणणार आहेत ना, टाळ वाजवा टाळ. भजनी मंडळांनी म्हणायचं नाहीये, बसलेल्या मंडळीनं म्हणायचं. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. आम्हाला नाही ऐकायला. आणि उपवास जरी असेल, साबुदाण्याची खिचडी, भगर, आमटी, केळी 1.5 किलो एकानं खाल्ले. असा आवाज काढा की माऊलीपर्यंत गेला पाहिजे आवाज. आरती ज्ञानराजा आरती ज्ञान. हा, अजून एकदा. शाबास. एकदा या महिला मंडळी करता टाळ्या वाजवा. नाही नाही, आवाज संख्या जास्त आहे ना, पुन्हा लाडक्या आहेत. विठाला विठाला. दिसायला ज्ञानेश्वर महाराज जरी प्रतिमा व्यक्ती स्वरूपात दिसली असेल, परंतु आमचे ग्रंथ म्हणतात अवतार पांडुरंगी नाव ठेविले भगवंताचे अवतार आहेत. मग भगवंताचे अवतार असून त्या ज्ञानोबारायासारख्याचा छळ होऊ शकतो, त्यांची अवहेलना होऊ शकते. त्यांना पानवट्यावर पाणी भरू दिलं जात नाही, त्यांना गावात प्रवेश निषेध, त्यांना सिद्धपीठात राहावं लागलं, त्यांना
मौंज बंधन करण्याकरता अधिकार प्राप्त झाला नाही. किती छळ, किती छळ. असा छळ इथून पुढं भविष्य काळात तरी कोण्या महात्म्याच्या पदरी येऊ नये म्हणून अभंगाची रचना झाली की तुकाराम महाराज म्हणले त्यांचा जसा छळ झालाय तसा इथून पुढे कोण्या एखाद्या महात्म्याचा होऊ नये. कारण ते दिसायला जरी सामान्य दिसले ते सामान्य नसतात. कोण असतात मग ते? देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तुकोबाराय म्हणले मी का सांगतोय माहितीये का? दुसऱ्या चरणात मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे. शाबाश 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 शाबाश. टाळे 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 टाळे. फुलं वाटू शकता, फुलं वाटू शकता. महाराजाकरता टाळ्या वाजवा एकदा. सांप्रदायिक चाली, सांप्रदायिक आपल्या संप्रदायाच्या वैभव वाढवणाऱ्या चाली आहेत. मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा. ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले समाजाला सर्वांना माहीत असावं म्हणून मी शुद्ध भावनेनं सांगतोय. माझा सांगण्याचा हेतू काय समाजाला की संतांकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा असला पाहिजे की देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. निमित्त मात्र त्या जरी सामान्य प्रतिमा दिसल्या तर ते संतांचे स्वरूप म्हणजे परमात्म्याचे स्वरूप असतात. ते कसे असतात? हरावया कलीचे दोष साच ही अंश श्रीहरीचे. शब्द कसा आहे? कलियुगातल्या लोकांचे दोष समाप्त करण्याकरता खरोखर देवाचेच अंश या भूतलावर अवताराला झाले ते म्हणजे ज्ञानोबा. देवाचेच अंश. राजे यवन भ्रष्ट येऊन भ्रष्ट झाले, ठाई ठाई दोष जडले, मगईही अवतार धरिले, कली दोष हरावया. समाजाला सन्मार्गाची दिशा दाखवण्याकरता संताच्या स्वरूपामध्ये परमात्मा इथं अवतार धारण करतोय. आणि त्याच साधू संताला जर कुठं छळलं गेलं, त्या साधू संताचा कुठं जर छळ झाला तर त्या देवाला सहन होत नाही. म्हणून आपल्याकडून त्यांचा छळ होऊ नये म्हणून तुकोबाराय म्हणले मी तुम्हाला सावध करतोय. मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा विठोबा रखुमान.
टाळी वाजवा माय बाप, टाळी वाजवा, टाळी वाजवा. टाळी वाजवा माय बाप, टाळी वाजवा माय बाप.